नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचे चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करणार आहोत एक जुना आणि निरागस चित्रपट, त्याचं नाव आहे जगाच्या पाठीवर। हा चित्रपट 1960 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत राजा परांजपे, सीमा देव, गदी माडगुळकर, रमेश देव। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत राजा परांजपे। या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत गदी माडगुळकर यांनी आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी। तर बोलूया स्टोरी बद्दल। एक अनाथ व्यक्ती आहे ज्याला त्याचं नाव सुद्धा माहित नाही। तो इकडे तिकडे भटकत असतो, कोणी त्याला काम देत नाही, पण तो स्वाभिमानी आहे। त्याला भीक मागायला पण आवडत नाही। तर तो खूप साधा माणूस असतो, नेहमी लोकांची मदत करत असतो। पण काही कारणामुळे त्याला तुरुंगात जावं लागतं। तिथे त्याला ती जागा आवडायला लागते, कारण खऱ्या आयुष्यापेक्षा तिथे त्याला खरा मान मिळतो आणि कामही। तर तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याची ओळख अशा मुलीशी होते जी रस्त्यावर गाऊन पोट भरते। त्यात ती आंधळी आहे, ती सुद्धा हरवलेली मुलगी आहे। मग त्या मुलीच्या आयुष्यात येण्यामुळे कसं अनाथ व्यक्ती सकाराम बनतो, त्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, त्या मुलीला कसा सकारामचा लळा लागतो, मग शेवटी काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा निरागस चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो। या चित्रपटाची मांडणी, याची कथा खूप साधी आहे आणि निरागस सुद्धा। आपलं जग कधी कधी काही लोकांसोबत किती अन्याय करतं आणि त्या अनाथ लोकांचे काय काय हाल होतात हे या चित्रपटातून दाखवलं आहे। स्लमडॉग मिलियनेअर मध्ये तुम्ही बघितलंच असेल की कसं भिकाऱ्यांचे रॅकेट असतं, ते निराधार लोकांना आंधळे करून त्यांच्याकडून भीक मागायला लावतात। पण ह्या गोष्टी आपल्या मराठी चित्रपटातून 1960 साली दाखवण्यात आल्या आहे आणि ते खूप विशेष वाटतं। या चित्रपटात संगीत आणि गाणी खूप सुरेख आहेत, जसं की एक धागा सुखाचा, जग हे बंदीशाळा, बाई मी विकत घेतला श्याम, ही अजरामर गाणी याच चित्रपटामधली आहेत। प्रत्येक गाण्यात किती अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला किती वजन आहे हे आपल्याला समजतं। त्यात कलाकारांचा निरागस अभिनय या चित्रपटाला खास ठरवतो। फक्त एकच गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे चित्रपटाचा शेवट। सकाराम इतका प्रेमळ मनुष्य आहे, त्याने कधी दुसऱ्याला इजा पोहोचवली नाही, तरी शेवटी तो आंधळा होतो। त्याच्याबरोबर अन्यायच होतो हे वाईट वाटतं। तर तुम्ही सुद्धा हा चित्रपट एकदा पाहू शकता। यूट्यूबवर विनाशुल्क उपलब्ध आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।